कर्जमाफीसारखा मुद्दा ऐरणीवर आणला आणि म्हणून मी पण निर्णय केला, अण्णांना तर काही देता येत नाही, पण इथे यायच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करूनच या ठिकाणी यावं आणि म्हणून 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली। पहिल्या टप्प्यात परवाच 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5000 कोटी रुपये जमा केले। आता हळूहळू करत पुढच्या महिन्यात 2 महिन्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे जमा करणार। जे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी कर्ज भरतायत त्यांच्याही खात्यामध्ये 50,000 रुपये जमा करणार आणि त्यानंतरच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं अण्णांना आपण दुसरा काही या ठिकाणी उपहार तर देऊ शकत नाही, पण जो लढा तुम्ही अण्णा सुरू केला आज त्याच लढ्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या सरकारनं कर्जमाफीचं काम करून दाखवलेलं आहे। आपल्याला दुसरं मी सांगू इच्छितो, खरं म्हणजे या देशामध्ये छत्रपती शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनंतर खऱ्या अर्थानं मराठी साम्राज्य जे आहे, मराठ्यांचं जे साम्राज्य आहे, हिंदवी स्वराज्य आहे, या हिंदवी स्वराज्याला विस्तारित करण्याचं काम, ते स्थिरावण्याचं काम आणि अखिल हिंदुस्थानामध्ये त्यावेळेस मोगलांनी हिंदूंच्या आराध्य दैवतांना मोडलं होतं। त्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळ्या भारतामध्ये त्या सगळ्या देवालयांचं घाटांचं निर्माण करण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमामध्ये शेतकरी बांधवांची जी कर्जमाफी आहे त्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली। शेतकरी कर्जमाफीचा संपूर्ण जो टप्पा आहे तो पूर्ण केला जाणार आहे आणि कर्जमाफी करूनच मी इथे आलेलो आहे अशी सुद्धा घोषणा त्यांनी केली। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये संपूर्ण रक्कम जमा करण्याचे आमचे नियोजन आहे आणि ते करणारच अशी सुद्धा त्यांनी माहिती या भागामध्ये दिलेली होती। शेतकरी बांधवांची नमो शेतकरीचा हप्ता सुद्धा रखडला आहे, त्यावरती वारंवार शेतकरी बांधव प्रश्न विचारत आहे, त्यांच्या कमेंट होत होत्या। हप्ता कधीपर्यंत जमा होईल याची जी बैठक आहे ते आता लवकरच होणार आहे, मंगळवारी याची बैठक आयोजित केली जाणार आहे आणि त्यानंतर शेतकरी बांधवांचा जो नमो शेतकरीचा हप्ता आहे तो वितरणाचा कार्यक्रम लवकरात लवकर होणार आहे। त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका, तुमच्या खात्यावर सुद्धा हा हप्ता येणार आहे। कर्जमाफीची जी रक्कम तुमच्या खात्यावरती अजूनही जमा झाली नसेल तर तुम्हाला KYC करायला सांगितलेलं आहे। ज्या शेतकरी बांधव KYC करतील आणि ज्यांच्या यादीमध्ये नाव समाविष्ट होणार आहे सर्व शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 50,000चं जे अनुदान आहे ते वाटप होत आहे।